नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा हप्ता नेमका कधी येणार आणि कोणाला मिळणार? चला पूर्ण माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी मित्रांनो, राज्य सरकारने या हप्त्यासाठी तब्बल 1,774 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि प्रत्यक्षात जवळपास 1,820 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. याचा फायदा राज्यातील सुमारे 90 लाखाहून अधिक पात्र शेतकऱ्यांना होणार आहे. आता महत्त्वाचं, हप्ता कधी येणार? मित्रांनो, पुढील आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात DBTद्वारे जमा होणार आहे. म्हणजेच तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, पैसे थेट खात्यात. आता एक गोष्ट समजून घेऊया. ही योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकार देते 6,000 रुपये वर्षाला आणि राज्य सरकार देते आणखी 6,000 रुपये वर्षाला, म्हणजेच एकूण 12,000 रुपये दरवर्षी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. आता विचार करू मित्रांनो, शेतीचा वाढता खर्च, खतं, बियाणं, औषधं या सगळ्यामध्ये हा पैसा किती महत्त्वाचा ठरतो. याच उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी आणि त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आधीच 7 हप्ते वितरित झाले आहेत आणि आता 8वा हप्ता देखील येत आहे. म्हणजेच योजना ॲक्टिव्हली सुरू आहे आणि शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेवटी एकच सांगतो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमचं बँक खाते आणि आधार लिंक आहे का हे नक्की चेक करा. कारण सरकार पैसे पाठवत आहे, पण ते तुमच्या खात्यात यायला सिस्टीम कंप्लीट असणं खूप गरजेचं आहे. ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.